2016 मध्ये हद्दवाढ झाली, पण अजूनही 2026 म्हणजे 10 वर्षापासून हद्दवाढ भागात पाणी पुरवठा नियमित नाहीये. शहरात कुठेच पाणी पुरवठा नियमित नाहीये. याकरता आणि त्यातील शिवनी, मलकापूर, गुर्दी इथे खूप भयानक परिस्थिती आहे. गुर्दी म्हणजे गुर्दीमध्ये 160 दिवस झाले पाणी नाही आहे. मलकापूर, शिवनीमध्ये 25 दिवस पाणी नाही आहे. या सगळ्या बाबाबाबत आम्ही एक सार्वजनिक मोर्चा काढला. त्या सगळ्या विषय होते. कुत्र्याचा विषय असो, डम्पिंग ग्राउंडचा विषय असो, घंटागाडीचा विषय, या सगळ्यासाठी एक सामूहिक मोर्चा काढला. पण त्यातला मूलभूत विषय होता सध्या पाणी टंचाईच्या विषयात 45 डिग्रीमध्ये पाण्याचा. याकरता आम्ही भेटलो आहे. आज आंदोलन केले, घागरखोळ आंदोलन केलं. त्यानंतर आयुक्तांची उपायुक्तांची चर्चा झाली. सोमवारपासून मलकापूर, शिवनी, गुर्दीसाठी टँकर सुरू होणार आहेत. आज त्यांनी अशी घोषणा केली आहे. तो 8 दिवसात शिवनीचा जो पंपिंगचा प्रॉब्लेम आहे तो दुरुस्त होणार आहे. त्याकरता आम्ही आज आंदोलन केले. आज आम्ही इथे घागर फोडले. उद्या आतमध्ये जाऊन कॅबिन फोडायला आम्हाला वेळ लागणार आहे. कारण वंचितचा कार्यकर्ता 45 डिग्रीमध्ये उन्हात होता. आज तुम्ही पाहिलं असेल, 45 डिग्रीमध्ये महिला कार्यकर्ता, एक अपंग कार्यकर्ता जी काठीने चालत होती, ती आज बाळासाहेबांची सैनिक म्हणून ती आज सोबत होती. बाळासाहेबांचे सैनिक असे थकत नाहीत, उद्या कॅबिन फोडू शकतात.